नमः पार्वते शिव हर 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 महादेव। सूत महोदय शौनकांना पुढे कथा ऐकण्याचं महत्व सांगतायत. कथा कशी ऐकली पाहिजे, कथा ऐकण्याचं महात्म्य काय, कथेमध्ये बसलं कसं पाहिजे, कथेमध्ये आलं कधी पाहिजे. आता बरेच नियम मी कालच तुम्हाला बऱ्यापैकी सांगितलं, पण पुराणाच्या महात्म्यामध्ये जे नियम आले ते सांगतो, 2 मिनिटात सांगतो. शुभ मुहूर्तावर कथा प्रारंभ करावी. कथा प्रारंभ करण्यासाठी शुभ मुहूर्त असावा, पण चिंतकांनी जो विचार मांडलेला आहे, ज्या मुहूर्तावर कथा सुरू होते तो शुभ मुहूर्त असतो. कारण ती भगवंताची कथा आहे. यज्ञ करायचा आहे मुहूर्त पहा, विवाह करायचा आहे मुहूर्त पहा, अन्य काही गोष्टी करायच्या आहेत मुहूर्त पहा. पण भगवंताचे जिथे गुणगान करायचंय ते गुणगान ज्या क्षणी सुरू होतं तो शुभ मुहूर्त सुरू होतो. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोही पक्ष पाही धरती. त्याला वेळ नाहीये, त्याला काय नाहीये, कधी चालू करा. दुसरा नियम सांगितला, हा नियम लक्षपूर्वक ऐका. विवाहे सदृशम चित्तम तादृशम कार्यमेवहि. कळलं ना? विवाहे सादृशम चित्तम. विवाह करत असताना घरात जर विवाह असेल, लग्नविधी असेल, लग्न कार्य असेल, तर आम्ही घरातलं लग्न ज्या आनंदाने साजरं करतो, विवाहे सादृशम चित्तम, तो विवाह साजरा करताना घरात जेवढ्या आनंदाने आपण सगळे आनंदाने राहतो, तादृशम कार्यमेवहि, त्या पद्धतीनं हे कार्य करत असताना आपण आनंदाने राहिलं पाहिजे. 7 दिवस गावामध्ये कथा आहे ना, मग जसं एखाद्या घरात लग्न समारंभ असतो, सगळ्यांची धावपळ चालू असते, सगळे आनंदाने तो लग्नामध्ये कुणी वैर करतं का हो? लग्नामध्ये कुणी भांडण करतं का? सगळे आनंदाने राहतात. आपल्याकडे जुनी एक म्हण आहे पहा, काय लग्न काय मरणदारी आणि तोरणदारी वैर विसरायचं असतं. काय म्हण? मरणदारी, एखादा किती कट्टर दुश्मन असू द्या, कट्टर दुश्मन असू द्या, भांडणं चाललेले असू द्या, पण आपले पूर्वज काय सांगतात, जर तो गेला, जर तो मेला, तर त्याच्या तेवढ्या काळापुरतं वैर विसरायचं, त्याच्या अंत्यविधीला जायचं, त्याचं सांत्वन करायला जायचं, गेलं पाहिजे. आणि दुसरं, लग्न त्याच्या घरात जर असेल, जर चांगलं शुभ कार्य काही असेल, त्यावेळेस वैर विसरायचं असतं. जसं लग्न कार्यामध्ये आपण आनंदाने सगळे राहतो,
तसं हे गावातलं लग्न आहे. हे 7 दिवस गावातलं आपल्या गावचं लग्न आहे आणि या भावनेनं सगळ्यांनी 7 दिवस आनंदाने राहायचं. दुसरं त्याचं कारण असं आहे, 7 दिवस जर या ठिकाणी शिव महापुराण कथा चालू असेल तर ज्या ठिकाणी महापुराण कथामध्ये विचार असा आलेला आहे, ज्या ठिकाणी शिव महापुराण कथा चालू असते त्या ठिकाणी कैलासातली सगळी गण, सगळी देवता, सगळे नर किन्नर सगळे तिथं वास्तव्याला येत असतात. अदृश्य रूपामध्ये तिथं वास्तव्य करत असतात. आणि ही देवता, हे नर किन्नर, गंधर्व, यक्ष, गण हे सगळे जर इथं 7 दिवस थांबणार असतील आणि तिथं आपलं जर चाललं असं तसं, अजिबात नाही, ते थांबणार नाही तिथं. म्हणून 7 दिवस जोपर्यंत कथा आहे तोपर्यंत सगळ्यांनी आनंदाने राहायचं, गुन्ह्या गोविंदानं राहायचं. इथं आल्यानंतर सुद्धा भगवान शंकरला आनंद वाटेल असं भजन करायचं, टाळ्या वाजवायच्या, नाचायचं. काय इथं काय महाराज, नाही तिथं किती नाचाल तुम्ही? ते डीजे वाला सांगितलं भाऊ डीजे संपलाय आता बस कर. आनंदाने राहायचं. तिसरा नियम, कथेला आल्यानंतर नमस्कार केल्याशिवाय खाली कुणी बसायचं नाही. आणि कथेला अगोदर व्यासपीठाला नमस्कार करायचा, तिथूनच करायचा, मग खाली बसायचं. चौथा नियम, चालू कथेमध्ये कुणी उठून जायचं नाही. हे महापुराणात आलेले नियम सांगतो मी, फक्त मराठी भाषेत केले, श्लोक आहे त्याचे. जर चालू कथेमधून एखादा व्यक्ती उठून कथेच्या बाहेर गेला त्याला 2 दोष लागतात, त्याच्या जीवनात 2 तोटे होतात. काय? त्याच्या ठिकाणची श्री निघून जाते आणि संपत्ती निघून जाते. चालू कथेमधून जर तो व्यक्ती उठून जात असेल, जर काही काम असेल, जर काही काम अडलेलं असेल तर ते काम करायचं आणि मग कथेत येऊन बसायचं. पण एकदा कथेमध्ये आसन ग्रहण केलं की मग कथेतून आसन सोडून पुन्हा बाहेर जायचं नाही. जर कथेचा अपमान केला तर श्री निघून जाते, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, श्री निघून जाते म्हणजे लक्ष्मी निघून जाते, त्याच्या ठिकाणची प्रसिद्धी निघून जाते, त्याच्या ठिकाणचं सक्सेसफुलनेस पणा जो असतो तो निघून जातो आणि दुसरं संपत्ती निघून जाते. 5वा नियम, पान तंबाखू खाता खाता कथा श्रवण करायची नाही. पान असेल, तंबाखू असेल, काही व्यसन असेल, ते व्यसन करताना कथा श्रवण करायची नाही. जर अशा स्वरूपाची कथा श्रवण केली तर नरकामध्ये आलेली जो भाव आलाय तो सांगतो, नरकामध्ये यमदूत त्याला आपली विष्ठा खाऊ घालतात जर कथेत पान तंबाखू खाल्ली तर. दुसरा नियम, ज्या व्यासपीठावर, ज्या उंचीवर व्यास बसलेले आहेत त्यापेक्षा जास्त उंचीवर बसायचं नाही. आपलं आसन ग्रहण करत असताना व्यासांची जी उंची आहे त्याच्यापेक्षा जास्त उंचीवर कोणी बसायचं नाही. जर अशा स्वरूपाची बैठक केली तर त्याला कावळ्याच्या जन्माला जावं लागतं. पुढे झोपून कथा श्रवण करायची नाही. झोप घेताना श्रवण कथा करायची नाही. जर कथा ऐकताना झोप घेतली तर अजगराच्या जन्माला जावं लागतं, अजगर व्हावं लागतं. बघावं तुम्ही आता काय जे कथेत आलं ते सांगतोय. पुढे सांगितलं, जो वक्ता आहे त्या वक्त्याची निंदा करू नये. जर वक्त्याची निंदा केली तर कुत्र्याच्या जन्माला जावं लागतं. ऐकणाऱ्याचे नियम आहेत. जसं ऐकणाऱ्याचे नियम सांगितले तसे वक्त्याचेही नियम सांगितलेले आहेत. वक्ता कसा असला पाहिजे? वक्ता ज्ञानसंपन्न असला पाहिजे, त्याच्या ठिकाणी भक्ती नांदत असली पाहिजे, तो वैराग्याने संपन्न असला पाहिजे, त्याच्या ठिकाणी उद्धाराची चिंता असली पाहिजे. 7 दिवस त्यानं वाईट भक्षण करू नये, शक्यतो फलाहार ग्रहण करून कथा सांगावी, त्यानं ब्रह्मचर्याचं पालन करावं, असे नियम आहेत. ते आता ते आमच्यासाठी येते, तुम्हाला सांगून काय फायदा आहे? आम्ही करतो आमच्या बरोबर. वक्त्याने बसत असताना श्रोत्यांच्या उद्धाराची चिंता करून व्यासपीठावर बसावं, असे नियम आहेत. भजन करावं, सगळ्यांनी टाळी वाजवावी, जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा ते भजन आपल्या मुखातून गावं. कथेमध्ये सांगितलेला शब्द न शब्द कानामध्ये साठवून तो अंतःकरणाकडे घेऊन जावा. श्रवण कथा कशी करावी? जो
वक्त्याच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात ते शब्द कानामध्ये घ्यायचे, ते अंतकरणात न्यायचे, त्या शब्दांचा भाव जाणायचा आणि तो भाव जाणून त्या पद्धतीने आज काय कथा सांगितली, आज कुठले भाव झाले, आज चंचुलीनं श्री गुरूंना कशा पद्धतीने शरण गेली, चंचुलीचा उद्धार कसा झाला, बिंदुगाचा उद्धार कसा झाला, हे सगळे विचार आपल्या अंतकरणात साठवून ठेवायचे. याला श्रवण करणं म्हणतात. श्रवण, चिंतन आणि निधिध्यासन या तीन गोष्टी श्रवणाच्या बाबतीमध्ये. श्रवण, मनन, निधिध्यासन. कानामध्ये शब्द घ्यायचे, ते शब्द अंतकरणात साठवायचे, साठवून ते सगळे शब्द घरी घेऊन जायचं. घरी गेल्यानंतर कथा इथं संपली म्हणजे इथं कथा संपत नाही. कथा 7 दिवस संपतच नाही. ऐका, पुराणामध्ये आलेला विचार आहे. आता आपली कथा 6:30 पावणे 7ला सुरू होते, बरोबर आहे की नाही? दिवसभर तुम्ही काम करता, काय ज्याचं ते काम असेल. ऐका, पुराणामध्ये आलेला विचार आहे. हरिभाऊ महाराज, पुराणात असा विचार आलाय की ज्या क्षणी तुम्ही तुमचं काम आटोपता, बाईंच्या मला खूप धडपड असते, कुणी शेतात कामाला गेलेलं असतं, आता स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही. 7 दिवस स्वयंपाक करायचाच नाही आपल्याला आता, पण तरीही कथेला जायचंय. महाराजांनी सांगितलंय व्यास यायच्या अगोदर आलो पाहिजे, व्यास अगोदर गेलो पाहिजे. ऐका, पुराण असं सांगतं की ज्या क्षणी तुम्ही हा विचार करता की मला आता कथेला जायचंय, त्या क्षणी तुमच्या अंतःकरणामध्ये महादेव विराजमान झालेले असतात. त्या क्षणी विराजमान झालेले असतात. शुश्रूषवी तत्क्षणात पुराणात आलेला विचार. त्या क्षणामध्ये तुमच्या अंतःकरणामध्ये महादेव विराजमान झालेले असतात आणि तिथून कथा सुरू झालेली असते. मग इथे आल्यानंतर बसायचं, श्रवण करायचं, ते शब्द अंतःकरणात घ्यायचे, घरी जायचं. घरी गेल्यानंतरही लगेच गेल्यानंतर झोपायचं नाही. आज काय मेनू आहे? लापशी कढी भात. वा. 7 दिवस असताना भोजनही प्रमाणात असावं, नाहीतर 2-3 पंक्ती झाल्या मग म्हणतो मी हातात हात धुतो. घरी गेल्यानंतर आपल्या अंथरुणावर पडल्यानंतर आज काय काय विषय झाले, आज महाराजांनी काय काय सांगितलं, आणि ते जे आपण श्रवण केलं त्याचं चिंतन करायचं, त्याला मनन म्हणतात. ते मनन करायचं, ते चिंतन करायचं, आणि चिंतन करून आजच्या कथेतला कुठला कुठला भाग माझ्या जीवनाला लागू पडतो आणि त्याच्यातून मला काय शिकता येईल, मला माझ्या जीवनात काय काय परिवर्तन करता येईल, तो परिवर्तन करण्याचा प्रयत्न करायचा, त्याला निधिध्यासन. हे अशा पद्धतीनं कथेची प्रणाली आहे. हे असं श्रवण आपण कथा केली पाहिजे. शब्द न शब्द आतमध्ये घ्यायचा, तो अंतःकरणात साठवायचा, त्याला श्रोता म्हणतात. कानात गेलेला शब्द कानात घ्यायचा आणि इकडून सोडायचा, त्याला श्रोता नाही म्हणत, त्याला स्वतः म्हणतात. स्वतः श्रोता कोणाला म्हणतात? तो अंतःकरणात साठला पाहिजे शब्द. एक मूर्तिकार होता, उत्कृष्ट मूर्तिकार होता. त्यानं 3 मूर्ती बनवल्या. सरपंच 3 मूर्ती बनवल्या आणि एका प्रदर्शनीमध्ये त्या मूर्ती त्यानं आणून ठेवल्या. मूर्ती अशा बनवल्या चेअरमन साहेब की जणू सारख्याच, एक कणाचाही फरक नाही, सारख्याच, काहीच केसामध्ये सुद्धा त्यांच्या फरक नाही, अशा मूर्ती बनवल्या. ते जुन्या काळामध्ये बघा पेपरला चित्र यायची, पहिलं यायचं ते, आता काय, आता पेपरच बंद झाले. फरक स्पष्ट करा. 2 चित्र असायचे, सगळं सारखं राहायचं, सगळं, आणि ते सांगायचे याच्यातला फरक दाखवा. काही नाही, फरक एकच असायचा, फक्त या झाडावर पक्षी बसलं राहायचं, त्यातला पक्षी गायब राहायचा. ते लहानपणीच आम्हाला खूप मजा वाटायची ती सापडायला. तसं यानं 3 मूर्ती बनवल्या सारख्याच. लोक मूर्ती पाहायला यायची, लोक म्हणायचे वा काय सुंदर मूर्ती आहे, पण सारख्याच का बनवल्या? तो सांगायचा साहेब, याच्यातली एक मूर्ती 100 रुपयाला आहे, दुसरी मूर्ती 10,000 रुपयाला आहे, आणि तिसरी मूर्ती 1,00,000 रुपयाला आहे. असं, अरे मूर्ती तर सारखेच दिसतात ना, मग एवढा फरक किमतीमध्ये? तू म्हणते तुम्ही सांगायचा, हा फरक तुम्ही सांगायचा.
आणि जो फरक सांगेल त्याने तिन्ही मूर्ती घेऊन जायची. लोक याची महाराज पाहिजे, काहीच फरक सापडत नव्हतं, काही नाही. सगळ्या मूर्ती केसापासून नखापर्यंत अगदी सारख्या. चांगले चांगले विद्या शिकलेले हुकलेले सगळे तिथे आले. सगळ्यांनी ते पाहिलं, कुणाला सापडत नव्हतं. शिकलेले आले, हुकलेले आले, आणि शिकलेले तेवढे हुकलेले आले. कुणालाच फरक सापडत नव्हता. पण तिथून एक माणूस चालला होता, एक व्यक्ती चालला होता. हा व्यक्ती जिथं कथा असेल तिथं कथा ऐकायला जायचा. कुठं कथा असू द्या, तो कथा ऐकायला जायचा. मी काल सांगितलं ना, जो व्यक्ती नेहमी श्रवण करतो, जो व्यक्ती नेहमी कथा श्रवण करतो, त्याची विचाराची पद्धत बदललेली असते, त्याची वैचारिक पातळी वाढलेली असते. तो तिथं गेला, त्या मूर्तिकारला त्या व्यक्तीनं विचारलं, का हो मूर्ती सारख्या दिसतात? तो म्हणे, साहेब मूर्ती सारख्याच आहेत, फक्त किमतीत फरक आहे. काय फरक आहे? एक मूर्ती 100 रुपयाची आहे, एक 10,000 रुपयाची आहे, आणि एक 1,00,000 रुपयाची. फरक तुम्ही सांगायचा आहे साहेब. तिने असं वा बर. त्या व्यक्तीनं काय केलं ऐका. त्या व्यक्तीने एक सुतळी घेतली. सुतळी कळते तुम्हाला? सुतळी घेतली. सुतळी अशी हाताने बारीक केली. पहिली जी मूर्ती होती त्या मूर्तीच्या कानात त्यानं सुतळी घातली. ती सुतळी या कानातून गेली आणि इकडून बाहेर पडली. तो म्हणला, साहेब ही मूर्ती 100 रुपयाची, बरोबर आहे का? तुम्ही हो साहेब बरोबर आहे, 100 रुपयाची मूर्ती आहे. त्यानं ती सुतळी बाहेर काढली, पुन्हा अशी केली, दुसऱ्या याच्यात घातली. ती सुतळी कानातून गेली, तोंडातून बाहेर आली. तो म्हणला, साहेब ही 10,000 रुपयाची आहे ना? हो साहेब ही 10,000 रुपयाची, बरोबर आहे. त्यानं पुन्हा ती सुतळी काढली, अशी वळकुटी केली, आणि ती सुतळी घातली कानात. पण ती सुतळी बाहेर आली, ती तशीच आतमध्ये गेली. तो म्हणला 1,00,000 रुपयाची मूर्ती. तसं ऐकून जो बाहेर काढतो तो 100 रुपयाचा श्रोता. ऐकतो आणि तो पुन्हा सांगतो तो 10,000 रुपयाचा, दिवसाला 10. म्हणजे आम्ही ऐकतो आणि सांगतो. पण जो ऐकतो आणि अंतःकरणामध्ये साठवतो तो 1,00,000 रुपयाचा असतो. तो श्रवण करतो, पण श्रवण करून अंतःकरणामध्ये शब्द न शब्द साठवून ठेवतो, आणि जसं ऐकलंय त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो. तो सगळ्यात जास्त किमतीचा माणूस आहे. असं श्रवण माणसाच्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. असं श्रवण आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. सूची सांगतात शिवणकांना, अशा पद्धतीने ही कथा ऐकावी, अंतःकरणामध्ये साठवावी, आणि साठवून झाल्यानंतर आपल्या ठिकाणी विमान आल्याशिवाय राहत नाही. 7व्या दिवशी विमान येतं. आणि विमान मी सांगितलं काल तुम्हाला, विमान म्हणजे काय? विगतः मानः विमानः. त्याच्या ठिकाणचा एकदा अंतःकरणामध्ये त्यांनी शब्द न शब्द साठवला की आपल्या ठिकाणचा विमान निघून जातो, आपल्या ठिकाणचा मान निघून जातो. चैतन्य महाप्रभू मोठे महात्मे होऊन गेले आपल्या भारत देशातले. त्यांनी एक गोड भाव सांगितलेला आहे. त्यांनी सांगितलं, तृणादपि शुनीचेन. कथेचा परिणाम माणसाच्या जीवनावर काय होतो ऐका. तृणादपि शुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीय सदा हरी. शब्दाची फोड करतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. जर शुद्ध अंतःकरणानं कथा श्रवण केली, ती जर अंतःकरणात साठवली, तर पहिला परिणाम काय होतो. तृणादपि, त्या माणसा तृण म्हणजे का गवत, त्या माणसाचं जीवन तो स्वतःला गवताच्या काळीसारखं समजतो, लहान समजतो. विश्वात मी मोठा नाहीये, मी लहान आहे. तृणादपि. आणि 2 तरोरपि सहिष्णुना. जसा एखादा वृक्ष सगळे आघात सहन करतो, तसं त्याचं जीवन कितीही मोठे आघात सहन करायला तयार झालेलं असते. आणि पुढचा मुद्दा अमानिना. तो मान घेत नाही, त्याला मानाची अपेक्षा नसते. ज्यानं कथा श्रवण केली आहे त्या माणसाच्या अंतःकरणामध्ये मानाची अपेक्षा नसते आणि नसावी.
परमार्थिक माणसामध्ये मानाची अपेक्षा नसावी. अमानिना, तो मानाची अपेक्षा ठेवत नाही. मान देणं, तो दुसऱ्यांना मान देतो. तो दुसऱ्यांना मान देतो. मान देण्याची सवय पाहिजे, मान घेण्याची सवय नको. आता ते काल जशी आपण कथेला आम्ही आलो त्यावेळेला आमच्या हरिभाऊ महाराजांनी त्यांनी मिरवणूक काढली. ती सगळी पोरं होते, खूप भारी वाटलं ते. अशा मोठ्या मोठ्या मिरवणुका होतात. घाटकोपरला कथा होती नितीन महाराजांची. ते कथेला संध्याकाळचीच कथा होती. त्यांनी खूप मोठी नियोजन केलं होतं कथेच्या ग्रंथाच्या मिरवणुकीचं. ते त्यांनी तिथं हे आणलं होतं, गाडा नसतो का रथ, आमची गाडी गेली तिथे त्यांनी ते रथ आणला. रथात बसा म्हटले मला. मी ग्रंथ रथात ठेवला. ते बोलले तुम्ही बसा. मला मी कशाला बसू, ग्रंथ आहे बस, मी कशाला बसू. ते नाही मी तुमच्यासाठी आणला. म्हटलं मी पायी चालतो, मला बसण्याची गरज नाही. ते आम्ही पायी पायी निघालो खाली पाठीमागून. पण ते गंमत अशी झाली, आम्ही खाली पायी चाललो होतो, सगळे टाळकरी मंडळी चालले होते. मी आपला टाळ येऊन निघालो त्यांच्यामध्ये. लोक येऊन विचारायचे महाराज कुठे. एकाने तर मलाच विचारलं महाराज कुठे. म्हणलं मीची. अमानिना मान देणं, मानाची काय अपेक्षा. मान देता आला पाहिजे. आणि कथा श्रवणानं आपल्या अंतकरणातला मान कमी होतो, मान देण्याची वृत्ती वाढते. आणि कीर्तनीय सदा हरी, त्याच्या मुखामध्ये नित्य भगवंताचं भजन नांदत राहतं. भगवंताचं नामस्मरण त्याच्या मुखामध्ये नित्य नांदत राहतं. श्रवणाचा मोठा परिणाम आहे. म्हणून श्रवण करत असताना खूप विचारपूर्वक केलं पाहिजे. श्रवण करत असताना अर्जुनासारखं श्रवण केलं पाहिजे. काय अर्जुनाने श्रवण केलंय महाराज पहा ना आपण. म्हणून तर अर्जुनच निवडला भगवंताने गीता सांगायला. जे तत्व अर्जुनाची पंथी जो परसनया अहो अर्जुनाची पंथी जो परिसनया योग्य होती, ते कृपा करुणी संती अवधान द्यावा. अर्जुनाच्या पंक्तीमध्ये आपल्याला बसता आलं पाहिजे, अर्जुनासारखं श्रवण करता आलं पाहिजे. म्हणून तर ते तत्वज्ञान जे न सांगे पितया वसुदेवासी, जे न सांगे माता, जे न सांगे बंधू बळी भद्रासी, ते गुह्य तुलसी अर्जुनीसी बोलत. जे भगवंतानं आपल्या बापाला सांगितलं नाही, जे आईला सांगितलं नाही, जे भावाला सांगितलं नाही, ते अर्जुनाला सांगितलं. का? कारण अर्जुन श्रवण करणारा होता, तो श्रवण करत होता. अर्जुन श्रवण कसं करत होता माहितीये का? ज्ञानोबरांनी गीतेत सांगितलेलं आहे, ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत सांगितलंय. अर्जुनाला उपमा देत असताना ज्ञानोबरांनी अशी मोठी उपमा दिली महाराज. शब्द असे गोड आहेत ज्ञानोबरांचे. ज्ञानोबराय म्हणतात जसा समुद्र कुणी पेला होता? अगस्त्य ऋषी. एका घोटात जसा समुद्र पिऊन घेत होते, तसा अर्जुन श्रवण करत होता. श्री कृष्णोक्ती सागरा, हा अगस्तीची पै दुसरा. हे म्हणते चालू द्या तुमचं, आम्ही येतो जेवण. श्री कृष्णोक्ती सागरा, श्री कृष्ण उक्तीचा जो सागर आहे, जसा अगस्तीने सागर एका घोटात पिऊन घेतला, तसा अर्जुनानं भगवंताच्या उक्तीचा सागर एका घोटात पिऊन घेतला. असा श्रवण अर्जुनासारखं श्रवण पाहिजे. चला एकदा गोड भजन करू आणि मग पुढच्या कथेला. आता महात्म्याची कथा इथं संपली. आतापासून मुख्य कथेला सुरुवात होणार आहे. जी पहिली संहिता आहे, ज्याला विद्येश्वर संहिता असं म्हणतात, त्या संहितेचा प्रारंभ आता इथून पुढे आपण करणार आहोत. थोडस भजन करून थोडं फ्रेश व्हा, म्हणजे पुढच्या कथेला पुन्हा आपण प्रारंभ करू. सगळ्यांनी टाळी वाजवायची, टाळी वाजवायची सगळ्यांनी. ज्यांना नृत्य करायचं त्यांनी नृत्य करायचं. आनंदाने 7 दिवस आनंदाने राहायचं महाराज, काही टेन्शन घ्यायचं. नमः शिवाय नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय शिवाय नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय.
हर हर भोले नमः शिवाय रामेश्वराय शिव सोमेश्वरा हर हर बोले नमः शिवाय रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर बोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय शिव गंगाधर हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः पार्वती पते शिव हर 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 आद्यंत मंगल मजात समान भाव मार्यं तमीश मज राम रमात्मदे पंचाननं प्रबल पंच विनोदशीलम् संभावये मनसि शंकरमंबिगेश आद्यंत मंगल मजात समान भाव
जे महादेव आद्य अंत, जे आदी आहेत, जे अंती आहेत आणि जे मध्यात आहेत, त्रिकालाबाधित जे मंगल आहेत, ज्यांचं स्वरूप मंगलमय आहे, अशी भगवान महादेव, जे शंकर अंबिकेश, जे अंबिकेचे, जे अंबेचे पती आहेत, अशा शंकरांना मी नमस्कार करतो. भगवान शंकर परमात्मा मंगलमय आहे. परमात्म्याचं स्वरूप मंगलमय आहे. सकल मंगलनिधी श्री विठ्ठलाची नाम. हे महात्म्य आहे महादेवाचं. सुरुवातीच्या पहिल्या श्लोकामध्ये महिमा सांगतात. ते मंगल आहेत, त्यांचं स्वरूप मंगल आहे, त्यांचे गुण मंगलमय आहेत, त्यांच्या लीला मंगलमय आहेत. 7 दिवस ज्या श्रवण करणार आहोत त्या मंगलमयी स्वरूपाच्या लीला अशा आपण श्रवण करणार आहोत, कारण ते मंगलमय आहेत. आणि महिमा त्यांचा सांगितला जातो ज्याच्या ठिकाणी मांगल्य आहे. ज्याच्या ठिकाणी मांगल्य नाही त्याचा महिमा नसतो. जिथं मांगल्य आहे तिथं महिमा असतो. आणि मला असं वाटतं परमात्मा सोडून दुसरं मांगल्य कुठंच नाही. मांगल्य परमात्म्यात आहे, विश्वात काय मांगल्य आहे. म्हणून मोठेपणा हा विश्वाचा कधी होऊ शकत नाही. परमात्म्याचंच मांगल्य असतं, तिथंच मोठेपणा सांगितला जातो. जगाचं जे सांगितलं जातं तो मोठेपणा नाही, ती जाहिरात असते. लक्षात येते शब्द माझे काय. जगात कुणाचाही मोठेपणा होऊ शकत नाही, कारण जगात मंगलमय काहीच नाही आहे. जाहिरात होऊ शकते, ऍडव्हर्टाइजमेंट, जाहिरात होऊ शकते. जे आहे ते सांगणं त्याला महिमा म्हणतात, आणि जे नाही ते सांगत बसणं त्याला जाहिरात म्हणतात. लक्षात येतं ना. जे नाही ते सांगत बसणं. फेअर अँड लवली काय ते काय म्हणतात त्याला, फेअर अँड लवली, बरोबर ना. आता बरोबर आलं. आता बरोबर. ते एवढं वेदांत येत नाही मला. फेअर अँड लवली लावल्यानंतर 7 दिवसात काळी बाई गोरी होते. हे त्याचा महिमा आहे का जाहिरात आहे. असे आपले किती 7 दिवस गेले, लावणाऱ्यांचे असे किती 7 दिवस गेले, पण कलर मध्ये काही फरक झाला का. अजिबात. ही जाहिरात आहे, हा मोठेपणा नाही. महिमा माझ्या भगवंताचा आहे. किती गा. असितगिरी मसुंस्यात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुरी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानां मीशपारं याति. भरपूर सांगतात असितगिरी बसवे, भगवंताचे गुण वर्णन करायचे. मग काय केलं. असितगिरी शाई तयार करायची होती. भगवंताचे गुण लिहायचे. ती लिहिण्यासाठी शाई पाहिजे ना. मग ती शाई तयार करण्यासाठी गिरी पर्वत आणला आणि तो टाकला कुठं समुद्रात. आणि समुद्रात टाकून त्याची शाई तयार करण्यासाठी सुरुवात केली. त्याची शाई बनवली. पर्वत आणला, पर्वत समुद्रात टाकला, त्याची शाई बनवली. आता लिहिण्यासाठी लेखणी पाहिजे ना. कशाची लेखणी घेतली. कल्पतरू. कल्पतरूची एक फांदी काढली, ती लेखणी म्हणून तयार केली. लेखणी तयार केली. लिहिण्यासाठी कोणीतरी पाहिजे. बरं कागद पाहिजे. लिहायचं म्हटल्यानंतर कागद पाहिजे. मग पत्रम उर्वी. उर्वी शब्दाचा अर्थ होतो पृथ्वी. पृथ्वीचा कागद केला. पर्वत समुद्रात टाकला, तो हलवला आणि त्याची शाई बनवली. कल्पतरूची लेखणी बनवली. आणि लिहिण्यासाठी कुणीतरी पाहिजे. कोण बसलं लिहिण्यासाठी. शारदा. साक्षात बुद्धीची देवता सरस्वती लिहिण्यासाठी बसली. सरस्वती माता म्हणजे सामान्य नव्हे. ज्ञानोबा म्हणतात आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी तिशी शारदा विश्वमोहिनी नमिली मी. ज्या शारदेच्या ठिकाणी अभिनव वाग्विलास आहे अशी श्री शारदा ती लिहिण्यासाठी बसली. लिहिण्यासाठी बसली म्हणजे काय 7 दिवस बसली का. 2 तारखेपासून 9 तारखेपर्यंत. शारदा सर्व कालम लिहितेच आहे, लिहितेच आहे, लिहितेच आहे. एवढा काळ झाले लिहिते तरीही तदपि तव गुणानां ईशपारं न य. तरीही शारदा मातेला भगवंताचे गुण लिहिता आले नाहीत. असा माझा परमात्मा गुणस्वरूप आहे, मंगलमय स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी गुण आहे, त्याच्या ठिकाणी मंगलता आहे. असा परमात्मा
ज्याचं वर्णन करत असताना पंचाननम, त्याला 5 मुख आहेत. उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या हातात आहे, जो या विश्वाची उत्पत्तीही करतो स्थितीही करतो. सगळ्यांचं भरण पोषण तोच करतोय. कोण करतोय? या विश्वातल्या पोषितो जगासी एकला तो माझा परमात्मा सगळ्यांना पोचतो महाराज. उत्पत्ती सगळ्यांची तोच करतो, भरण पोषणही तोच करतो. राजगडाचं बांधकाम चालू होतं. राजगडाचं बांधकाम चालू असताना बरेच शिळा दगड अशी तिथं आणून टाकलेले होते. काही कारागीर ते दगड घडवत होते. आणि त्या गडाचं बांधकाम पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची दौरा तिथे आला. आणि योगायोगानं ज्या वेळेला छत्रपती तो दौरा पाहत होते त्यावेळेला रामदास स्वामींचंही तिथं आगमन झालं. श्री गुरूंचं स्वामीजी आले. स्वामीजी आल्यानंतर छत्रपतींना खूप आनंद झाला. महाराजांनी स्वामींचं दर्शन घेतलं आणि 2 जण गप्पा मारत निघाले. छत्रपती शिवाजी महाराज जेवढे आपल्याला कळायला पाहिजे तेवढी कळाली नाही बरं. आरडाओरडा करून आपण छत्रपतींचं चरित्र झाकून टाकलं तर आपल्याला असं वाटतं छत्रपतींचं चरित्र म्हणजे धजापावर थापण ते आवेशात सांगणं. छत्रपती हा आवेशात सांगण्याचा विषय नाही, हा अभ्यासाचा विषय. 2 जण गप्पा मारत निघाले आणि गप्पा मारत असताना छत्रपती शिवाजी महाराज सांगत होते स्वामीजींना, स्वामीजी हे दगड इकडून आणले, स्वामीजी हे दगड तिकडून आणले, हा बांधकामाचा माणूस इकडून आणलाय, खूप खर्च आहे, हे काम सोपं नाही, हे करणं अवघड आहे. थोडस वाढलं होतं जरा, लक्षात आलं नाही तुमच्या? थोडस झालं होतं मनात थोडं. स्वामींनी रामदास स्वामींनी सगळं बारीक ऐकून घेतलं. हे यांना जेव घालायचं सोपं आहे का? एवढ्या लोकांना खाऊ घालावं लागतं, हे सगळं गोळा करावं लागतं, इकडे आक्रमण करावं लागतं, इकडून पैसा आणावा लागतो, यांचं भरण पोषण करावं लागतं, हे अवघड आहे राज्य चालवणं म्हणजे. रामदास स्वामींनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं. शांतपणे रामदास स्वामींनी सांगितलं, छत्रपती हा समोर दगड दिसतोय ना, हा जरा कारागिरांना फोडायचं सांगा. अहो त्याचं काम नाही आणखी ते फोडण्याची, काय मी सांगतो फोडा, घाव घाला त्याच्यावर. कारागिराला बोलवलं, घराने घाव टाकला. घाव टाकल्याबरोबर त्याचे 2 तुकडे झाले. त्या एवढ्या मोठ्या शिळेमध्ये एक छोटस छिद्र होतं आणि छिद्रामध्ये एक बेडकाचं पिल्लू होतं. ते बेडकाचं पिल्लू त्या छिद्रातून बाहेर पडलं आणि स्वामीजींनी छत्रपतींना सांगितलं, छत्रपती या बेडकाच्या पिल्लाला सुद्धा तुम्हीच खाऊ घालत असाल. जपलेल्यांच्या नाही लक्षात आलं. या बेडकाच्या पिल्लाला सुद्धा तुम्हीच खाऊ घालत असाल. तेव्हा छत्रपतींच्या लक्षात आलं, नाही नाही मी नाही घालत, तो खाऊ घालतो. या विश्वाला माझा परमात्मा पोचतो, माझा परमात्मा या विश्वाला पोचतो. हे पोषण करणं हे त्याचा स्वभाव आहे. उत्पत्ती करणं, स्थिती करणं आणि या विश्वाचा लय करणं, सगळं विश्व लयाकडे घेऊन जाणं हाही त्याचा स्वभाव. माझ्या भगवान शंकराचा हा स्वभाव आहे, त्याचा ते गुण आहे. तुम्ही म्हणाल महाराज उत्पत्ती तर भगवान ब्रह्मा करतात, स्थिती तर भगवान विष्णूकडे आहे, लय महेशाकडे आहे, महादेवाकडे, ब्रह्मा विष्णू महेश ती उत्पत्ती करतात, स्थिती भगवान विष्णू करतात, मग शंकर कसं? व्यास महर्षी सांगतात, ब्रह्माजी जरी उत्पत्ती करत असते, स्थिती जरी विष्णू करत असले आणि लय जरी महेशाकडे असला तरी ब्रह्मा विष्णू महेश हे 3ही स्वरूपच त्याचं आहे. त्यामुळे उत्पत्तीही त्याचीच, स्थितीही त्याचीच आणि लयही महादेवाचाच. धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे प्रयागे परमे पुण्ये ब्रह्मलोकश्यवत वर्तमने. धर्मक्षेत्र असलेल्या महाक्षेत्र असलेल्या गंगा कालिंदी संगमावर म्हणजे प्रयाग क्षेत्रावर ही कथा सांगितली गेली. शिवमहापुराण कथा ही प्रयाग क्षेत्रावर सांगितली गेली. ती सुतांनी सांगितली. त्या सुतांना काही प्रश्न शौनकांनी विचारले, ऋषीमुनींनी विचारले. ऋषींनी सुतांना विचारलं, महात्मन जीवाचा उद्धार करायचा असेल तर काय केलं पाहिजे? त्याला 3 उत्तरं दिले. सुतांनी सांगितलं, जर उद्धार करून घ्यायचा असेल तर त्याने त्याच्या जीवनामध्ये 3 साधना प्राप्त केल्या पाहिजे. काय साधना प्राप्त केल्या पाहिजे? श्रवणम कीर्तनम शंभो मननम वेदसम्मतम. काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे, 2 कीर्तन केलं पाहिजे आणि 3 त्यानं मनन केलं पाहिजे. श्रवण मी आपल्याला सांगितलं, त्यानं कीर्तन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे.
नामस्मरण साधना जीवनात खूप महत्वाची आहे. कुठल्याही भगवंताचं करा, पण नामस्मरण करा. नामस्मरण करा. बरं, नामस्मरण करत असताना ते प्रेमाने करा. ऐका, भजन करा, नामस्मरण करा, पण कसं करा? आवडीने, भावे, हरिनाम घेसी, आणि मग तुझी चिंता त्याची. त्याला तुझी चिंता आहे, पण कधी? हरिनाम घेतल्यावर. कोरडं हरिनाम नाही, नाहीतर पाठीत कळाली मग पांडुरंगा. ते नामस्मरण नाही, ते पेन किलर आहे. भजन ते ओंगळवाणे, नरका जाणे चालत नाही. त्याच्यासाठी काय पाहिजे? हरिनाम पाहिजे, पण कसं? आवडीने पाहिजे, भावाने पाहिजे. मग तिथं स्वर लागलाच पाहिजे असं नाही बरं. त्याची फक्त आवड अंतःकरणात पाहिजे. चैतन्य महाप्रभू होऊन गेले पहा. चैतन्य महाप्रभू मी मग सांगितलं, चैतन्य महाप्रभू हे भारत देशातून आपल्या भारत देशाची संस्कृती, आपल्या भारत देशाची भगवान कृष्णाची भक्ती परदेशामध्ये पोहोचवण्याचं मोठं काम चैतन्य महाप्रभूंनी केलं. चैतन्य महाप्रभू ज्यावेळेला अमेरिका सारख्या देशामध्ये गेले, त्यावेळेला तिथली जी तरुण मुलं होती, ते तरुण मुलं महागातली महाग नशा करायची. आणि चैतन्य महाप्रभू मोठ्या लोकात राहत नव्हते, मग ते पेताडा खाताडात राहायचे, झोपडपट्टीवर राहायचे. ते असे त्याला काय म्हणतात आपल्याकडे, रस्त्याच्या बाजूला असतं ते फुटपाथ, त्याच्यावर ते राहायचे. भिकारी लोक, नशा करून ते पडलेले तरुण मुलं. पण नशा करून सुद्धा त्यांच्या जी मस्ती त्यांना नव्हती, ती मस्ती महाप्रभूत राहायची. ती नेहमी मस्तीत राहायची. बरेच दिवस झाले चैतन्य हा महात्मा संन्याशी कपडे घातलेला, खाली संन्याशी, वर टक्कल केलेलं, भली मोठी शेंदी, गंध लावलेला भला मोठा. ते नशेमध्ये असलेले पोरं चैतन्य महाप्रभूकडे पाहिजे, त्यांच्या चर्चा करायच्या. आपण एवढी महागाची घेतो तरी आपल्याला चढत नाही. हा अशी कुठली घेत असेल, नेहमी नशेत राहतो. म्हणून ते पोरं ते महाप्रभूंकडे गेले आणि महाप्रभूंना त्यांनी विचारलं, तू अशी कुठली घेतोस की तू नेहमी मस्तीत राहतोस? त्यावेळेला चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं, मी जी घेतो ना ती फुकट आहे. तुमच्या लक्षात नाही आलं का? काय सांगितलं? मी जी घेतो ती फुकट आहे. त्यांनी सांगितलं, अरे आम्हाला तरी सांग मग काय ती. चैतन्यांनी सांगितलं, एकच आहे मस्ती. काय? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राम नाम के हीरे मोती, राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. कृष्ण नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. ले लो रे कोई राम का प्याला, जोर बजाऊं गली गली. कोई राम का प्याला, जोर बजाऊं गली गली. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. कृष्ण नाम के हीरे मोती
आमचे परमादरणीय कृष्णा महाराज भांड जे या ठिकाणी आपल्याला मिरजगाववरून सेवा देण्यासाठी आलेली आहेत. हरिनाम का प्याला चैतन्य महाप्रभूंनी त्यांना दिला आणि सगळ्या अमेरिकेमध्ये एक उभं राहिलं महाराज. त्यांना ती एकदा नशा झाली. आणि आज जर तुम्ही पाहिले कॅनडामध्ये जा, अमेरिकेमध्ये जा, इस्रायलमध्ये जा, कुठेही जा, कृष्ण भक्तीचं वेळ त्या लोकांना लागलेलं. चैतन्य महाप्रभू या वेड्या लोकांना सोबत घ्यायचे आणि भजन करत रस्त्याने निघायचे. एकदा गंमत अशी झाली सरपंच साहेब, ती सगळी येडीच, त्यांना काही त्यालाच ज्ञान नाही, स्वराचं ज्ञान नाही. चैतन्य महाप्रभू पुढं म्हणायचे आणि ती पाठीमागे म्हणायचे. ते चालले सगळे भजन करत, हरे कृष्ण 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 हरे हरे. आणि एक संगीतातले तज्ज्ञ असलेल्या लोकांच्या गँगने त्यांना पाहिजे. ज्यांना संगीताचं ज्ञान होतं, विशारद झालेले सगळे ते लोकही त्यांच्यात घुसले. त्यांना मजा वाटली, ते त्यांच्यात घुसले. पण यांना काही स्वर नव्हतं, ज्ञान नव्हतं, ताल नव्हतं, काही नव्हतं. मग ते यांना स्वर नव्हता, त्याच्यामुळं ते संगीताचे जे ज्ञानी होते त्यांनी एक चिठ्ठी लिहिली पाठीमागे. त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहिलं, कृपया राग में गाइये, असं लिहिलं. राग में गाइये. ती चिठ्ठी अशी एकाला पुढे दिली अशी, म्हणजे जेणेकरून त्यांना असं वाटलं रागात गातील. ती चिठ्ठी चैतन्याकडे आली आणि चैतन्याने ते तिथं दिलेलं होतं, कृपया राग में गाइये. चैतन्याने त्या चिठ्ठीमध्ये एक शब्द टाकला आणि त्यांनी लिहिलं, कृपया अनुराग में गाइये. राग येतो की नाही मला माहित नाही, पण अनुराग असला पाहिजे. कीर्तन करत असताना तुम्हाला स्वर आहे का, ताल आहे का, लय आहे का माहित नाही. भगवान परमात्मा हे पाहत नाही, तो फक्त तुमच्या अंतकरणातला भाव पाहतो. किती भावाने तुम्ही भजन करता. भावाने म्हणजे भावाने नव्हे, तुम्ही अंतकरणाने, शुद्ध अंतकरणाने किती भजन करता हे परमात्मा पाहतो. तो भावाचा भुकेला आहे. भाव के बस में है भगवान, भाव के बस में है भगवान, भाव नहीं तो हर मंदिर में, भाव नहीं तो हर मंदिर में देखत बस पाषाण. भाव नसेल तर मंदिरात गेल्यानंतर फक्त दगडच दिसेल, पर भाव होय तो पाषाणों से प्रगट होय भगवान. भाव नसेल तर दगडामध्ये तुम्हाला मंदिरात गेलं तरी दगड दिसेल, पण अंतकरणात भाव असेल तर दगडातही देव दिसेल. म्हणून भाव अंतकरणात असला पाहिजे आणि भावाने नामस्मरण केलं पाहिजे. श्रवणाची विचारतात, सुद्धी ठीक आहे, आमच्याकडे श्रवण नाही, मनन नाही, आम्हाला ते कळत नाही, नामस्मरण करता येत नाही, तरी आम्हाला शिवाची प्राप्ती करायची असेल तर मग दुसरा मार्ग सुखांनी सांगितला, पूजा करा. शिवाची पूजा केल्यानंतर तुम्हाला भगवान महादेवाची प्राप्ती होईल. आता ती पूजा कशी करायची, कशी करा. ते अगोदर नेमकं गंध लावायचा, अगोदर भस्म लावायचा, की सर्वांगाने आंघोळ करून तिथं जाऊन पूजा करायची. सुजी म्हटलं काही लागत नाही, तुम्ही भावाने तिथं जा, तुम्हाला जशी येते तशी पूजा करा. महादेवाला ती पूजा आवडते. फक्त तुमच्या अंतकरणात भाव असला पाहिजे. जशी तुम्हाला जमेल तशी पूजा करा, फक्त अंतकरणात भावाने भगवंताची पूजा करा. पुढे शौनकांनी विचारलं, कुठल्या भगवंताची पूजा करायची, कुठल्या महादेवाची पूजा करायची. सुची म्हणतात, दोन स्वरूप आहेत त्या भगवंताचे. एक महादेवाचे दोन स्वरूप आहेत, एक निष्कल स्वरूप आणि एक सकल स्वरूप आहे. निष्कल स्वरूपामध्ये तो लिंग रूपानं विराजमान आहे आणि सकल स्वरूपामध्ये तो मूर्ती रूपानं विराजमान आहे. आता देवा सांगा ना, नेमकं निष्कलाची पूजा करायची का सकलाची करायची? नेमकं महादेवाची मूर्ती रूपात पूजा करायची का लिंग रूपात पूजा करायची? बरं, लिंग रूपात जी पूजा करायची, आम्हाला हे सांगा की लिंग रूपात तो परमात्मा का आला? भगवान परमात्मा निष्कल आणि सकल, त्याला निर्गुण सगुण म्हणतात. हे दोनच रूप आहेत भगवंताचे, एक हरी आणि एक हर. हरी आणि हर हेच रूप असं आहे की ते दोन रूपात आहे. बाकी तुम्ही सगळ्या देवता बघा ज्या मूर्ती रूपात आहेत, जेवढ्या विश्वात देवता आहेत त्या मूर्ती रूपातच आहेत. फक्त हरी आणि हर हे दोन परमात्माचे आहेत, जे मूर्ती रूपात पण आहेत आणि निर्गुण रूपात पण आहेत. मग नेमकं सगुणाची पूजा करायची का निर्गुणाची करायची? परमात्मा लिंग रूपात आला, तो का आला? महादेव लिंग रूपात काय आला? सुतांनी सांगितलं की आता उद्या सांगतो. उद्या लिंग रूपात तो का आला, कशामुळे आला, काय कारण झालं त्यानं लिंगाचं स्वरूप प्राप्त केलं, ते आता आपल्याला उद्या ऐकायचंय. आजची कथा या ठिकाणी विराजमान, आजची एक कथा एका ठिकाणी विश्राम घेते.
खूप श्रद्धेने आपण श्रवण करताय. आपणही सर्वजण खूप श्रद्धेने या ठिकाणी हे आयोजन करताय. खरं तर आज आम्हाला एक 10 मिनिट फक्त येण्यासाठी उशीर झाला, पण ठीक आहे, काही अडचण नाही. आपण येत असताना थोडंसं लवकर येण्याचा प्रयत्न करा. आजचा दुसरा दिवस या ठिकाणी थांबलाय. उद्या आपण कथा श्रवण करणार आहोत. भगवान महादेवानं, ऐका, लक्ष द्या, उद्या काय ऐकायचं ते ऐका. भगवान महादेवानं लिंग स्वरूप का प्राप्त केलं, लिंग स्वरूपामध्ये ते का आले, ते लिंग स्वरूपात कुठं आले, त्याची पूजा कशी करायची असते, भगवान महादेवाची प्रतिष्ठापना मंदिरामध्ये कशी करायची असते, मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याच्या पूजेला कुठल्या दिशेला तोंड करून बसावं, कसं बसावं, कसं बसल्यानंतर पुण्य होतं, कसं बसल्यानंतर पाप होतं, याचा विचार उद्या पाहायचा आहे. उद्या आपल्याला भस्म का धारण करायचं याचा विचार करायचा आहे. उद्या आपल्याला रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली, का झाली, रुद्राक्ष धारण केल्याचं पुण्य काय असतं त्याचा विचार पाहायचा आहे. नैवेद्य ग्रहण करताना तो नैवेद्य कुठल्या महादेवाचा ग्रहण करावा, कुठला नैवेद्य ग्रहण करू नये याचाही उद्या आपल्याला विचार पाहायचा आहे. भगवान महादेवाचा नैवेद्य कुणीही घेतलेला चालत नाही. नैवेद्य कुठला घ्यावा याचे काही नियम आहेत, ते आज नाही, आता ते उद्या सांगणार. कारण उद्या, मग आज सांगितलं तर उद्या तुम्ही थोडीशी गर्दी कमी कराल. उद्या सगळ्यांनी आलं पाहिजे म्हणून सगळं उद्या ते आपण राखीव ठेवणार आहेत. आजची कथा या ठिकाणी आपली थांबते. सर्व आयोजकांना धन्यवाद. आता छोटंसं भजन होईल. भजन होईपर्यंत सगळ्या आरतीवाल्यांनी इथं हजर व्हायचं. आरतीचे नियम काल आमच्या महाराजांनी सांगितले, नितीन महाराजांनी, की ज्यांच्या ज्यांच्या पंक्तीची सेवा आहे त्या लोकांनी सपत्नीक आरतीला यायचं आहे. आरती का करायची, कशासाठी करायची ती आता उद्या सांगतो, आज नाही सांगत. आरतीला येत असताना सपत्नीक असावं. आरती एकट्याने घेऊन नये, त्याला पुण्य भेटत नसतं. सपत्नीक आरती घ्यायची. आरतीला येताना ताटं सोबत आणायचे, सोबत ताटं घेऊन यायचे. इथं सगळं साहित्य भेटेल. भजन होईपर्यंत आरतीची सगळी तयारी करायची. पुढचा नियम आहे का, आरती झाल्या, आरतीच्या अगोदरच, आरती होण्याच्या अगोदर जेवढे काही अन्नदाते आहेत, जेवढे यजमान आहेत, पाहुणे मंडळी आहेत, त्यांच्या अगोदर सन्मान होतील. तोपर्यंत कोणी उठायचं नाही. अगोदर सगळ्यांचे सन्मान, सगळ्यांचा सत्कार होईल. तदनंतर सगळ्यांनी उभं राहायचं. दुसरं, जे यजमान आहेत, ज्यांची पंगत आहे, ते या ठिकाणी वर येतात. ते या ठिकाणी वर येऊन आरती घेतात. पण 7 दिवस आता सगळ्यांना तुम्हाला काय आरती भेटणार नाही. आरतीचं महात्म्य खूप मोठं आहे. म्हणून येत असताना आपणच आपल्या घरून आरतीचं ताट घेऊन यायचं, सोबत आरतीचं ताट आणायचं. आणि ज्यावेळेला आरतीला सगळे उभं राहतील त्यावेळेला आपण जागेवरून आरती तिथूनच फिरवायची. म्हणजे तुम्हाला सगळ्याला आरतीचं पुण्य प्राप्त होईल. इथं जे यजमान आहेत ती वर व्यासपीठावर आरती घेतील. बाकी तुम्ही जे तुम्ही येताना घरून ताट घेऊन यायचं आरतीचं, त्याच्यामध्ये सगळं साहित्य घेऊन यायचं आणि ते आरती सुरू झाल्यानंतर तिथून आरती घ्यायची. हे आलं लक्षात तुमच्या सगळ्यांच्या? ठीक आहे, चला पुढचं नियोजन नितीन महाराज पुढचं नियोजन सांगतील. नाही नाही, तुम्ही नियोजन करा. शुभ हस्ते आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याच पद्धतीने उद्याचे जे काही अन्नदाते आहेत, उद्या ज्यांचा नाश्ता आहे श्री रामकिसन आंधळे यांचा नाश्ता असणार आहे. त्याच पद्धतीने उद्याचे जे काही अन्नदाते आहेत, कैलासवासी संजय चंद्रकांत भाकड यांचे स्मरणार्थ कुमार चेतन संजय भाकड व कैलासवासी गंगा भागीरथी ठकूबाई चंद्रकांत भाकड यांचे स्मरणार्थ कुमार सौरभ राजेंद्र भाकड हे उद्याचे अन्नदाते असणार आहेत. आणि आरतीचे देखील यजमान हे आहेत. सर्व अन्नदात्यांनी उद्याचं नियोजन करायचं आहे. काही वर्गणी आज आलेली आहे, कालही आलेली आहे. अगदी थोडक्यात नावं वाचून दाखवतो, लक्षपूर्वक ऐकावं. श्री ज्ञानोबा वैरागर 500 रुपये, बाबासाहेब पाटील अंबाडे 1100 रुपये, सोपान गाढवे 200 रुपये, विलास शेंडे का, हा, विलास शेंडे 1111 रुपये, अमोल विठ्ठल वैरागर 3100 रुपये, अरुण साहेबराव वैरागर 1100 रुपये, सोपान गाढवे 200 रुपये, लीलाबाई राजळे 200 रुपये, बाळूकाका गांधी 500 रुपये, अशोक लक्ष्मण आंबाडे 500 रुपये, राजेंद्र शंकर हरकळ 500 रुपये, भीमा आत्या कुटे 200 रुपये, बन्सी फंड 501 रुपया असे अन्नदाते आहेत.
आणखी सर्व ग्रामस्थ कीजिए शिव चरित्र